राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील वाढत्या रोकड प्रवाहावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. अवलिया प्रमाणात नोटा जप्त होण्याच्या घटनांनी राज्यातील आर्थिक व्यवहारांवर संशय निर्माण झाला असून एवढ्या नोटा येतात कुठून असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. काळा पैसा, अवैध व्यवहार, निवडणूक निधी की काही मोठं रॅकेट, नेमकी मुळे काय आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी. जनतेचा पैसा कुठे जातो, राज्याच्या व्यवस्थेत नेमकं काय सुरू आहे हे स्पष्ट करण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे सुळे म्हणाल्या. नोटा आल्या कुठून याची इन्क्वायरी कधी होणार? मी आज बोलणार आहे इलेक्शन रिफॉर्म्सवर. मी याची ईडी आणि सीबीआय मागणार आहे. ज्यांनी काही केलं नाही त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय आणि त्यांना जेलमध्ये टाकतात. नंतर ईडीवरच कोर्टाने ताशेरे ओढलेत. हे मी डेटा तुमच्या चॅनलवर वर्तमानपत्रातला सांगते. जे वाचते ते मी तुमच्या समोर बोलते. सगळीकडे बॅगा भरून पैसे दिसले की नाही? अहो, आम्ही या गोष्टी फक्त सिनेमात पाहिलेल्या आहेत. आम्हाला आश्चर्य म्हणजे धक्का बसतोय की सिनेमामधले सीन हे आता वास्तव झालंय महाराष्ट्राचं.